अहिल्यादेवींच्या नावानं असणाऱ्या आपल्या या शहरामध्ये हिंदू व्यापाऱ्याच्या मुलीला अजमत उर्फ अज्जू खान आणि त्याची टोळी दिवसाढवळ्या छेडछाड काढत भर बाजारपेठेत मारहाण करते। पाकिस्तानी विचाराच्या या औलादींची एवढी हिंमत होतेच कशी? भवानीनगरचा जो मौलवी आहे तोच या टोळीचा गॉडफादर आहे। त्याच्यामुळेच पोलिसांनी राजकीय दबावातून खानवर थातूर मातूर एफआयआर नोंदवली। त्याचा 24 तासाच्या आत जामीन करण्यासाठी वकील सुद्धा त्यांनीच पुरवला। खान टोळीवरती मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करत त्याच्या मुसकी आवळा अशी आमची जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी मागणी आहे। तसं लेखी पत्र जे आहे ते आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे। गंज बाजारातली जी बंद पडलेली पोलीस चौकी आहे ती सुद्धा तात्काळ सुरू करण्याचं काम त्या ठिकाणी पोलिसांनी करावं। आमची जुनी प्रलंबित मागणी आहे त्याची दखल घेतली जावी अशी आमची व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी आहे। मारण्याची जी काही घटना घडली मारहाणीची त्याचा आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। शहर शिवसेना जी ती व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभी आहे। या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात। काही महिन्यांपूर्वी बाजारपेठेतच एका व्यापाऱ्यावरती चाकूनं खुली हल्ला झाला होता। त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेमध्ये बंद ठेवत अतिक्रमणांच्या विरोधामध्ये धरणं आंदोलन केलं होतं। आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो। त्याला मनपा आयुक्त सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। फेरीवाला धोरणाची जी अंमलबजावणी आहे ती अजून केली जात नाही। गल्लीपासून दिल्लीपर्यंत तथाकथित हिंदुत्ववाद्यांची सत्ता असून देखील आमचा हिंदू व्यापारी जो आहे तो मात्र पाकिस्तानी विचारांच्या अपप्रवृत्तींना तोंड त्या ठिकाणी देतो, त्याच्या तशी पाहिलेली आहे। या सगळ्या मंडळींनी आमच्या हिंदू व्यापाऱ्यांची सपशेल फसवणूक केली आहे असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे। यांच्या राज्यात आमचे हिंदू व्यापारी आमच्या हिंदू आया बहिणी या सुरक्षित नाहीत। हा वारंवार होणारा प्रकार जर थांबला नाही तर नजीकच्या काळामध्ये एखाद्या व्यापाऱ्याचा भर दिवसा मुर्दा पडला तर आश्चर्य वाटू देऊ नका। काही लोक स्वतःच प्रश्न जन्माला घालतात, मग ते सोडवण्याचा आव आणतात, नंतर स्वतःचीच पाठ बडवून घेत वाहवा करून घेतात। हा दिशाभूल करण्याचा बेगडी हिंदुत्वाचा जो धंदा आहे तो व्यापारी आणि समस्त अहिल्यानगरकर आता ओळखून बसलेले आहेत। मागील 10 वर्षांमध्ये हे प्रश्न तुमच्याच आशीर्वादाने फोपावले, ते सोडवण्यासाठी शहर शिवसेना खंबीर आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते ओरिजिनल हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड 25 वर्ष आमदार असताना व्यापाऱ्यांना असा त्रास कधीही झाला नाही। तुमच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत मात्र व्यापाऱ्यांना रोज यातना भोगायला लागू राहिल्या ही वस्तुस्थिती आहे। जेव्हा सत्तेतलेच लोक अशा पाकिस्तानी विचारांच्या आवडींना आमच्या हिंदू व्यापाऱ्यांवर सोडण्याचं काम करतात तेव्हा हा त्रास जो आहे तो त्या ठिकाणी होणारच आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। अज्जू खान हा मुळात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत यांचे त्याच्याबरोबर फोटो आहेत, ते सोशल मीडियावरती सगळ्या ठिकाणी फिरत आहेत। मीडियाला सुद्धा मी या माध्यमातून उपलब्ध करून देतोय। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मुकुंदनगर भागामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींची जी काही प्रचार यंत्रणा आहे ती याच खानच्या घरातून राबवली गेली। रेहमानी किड्यांना वळवळ करण्यासाठी बेगडू हिंदुत्वाचा जो काही बुरखा पांघरलेला आहे ते सुलतानी किडेच या रेहमानी किड्यांना पाठबळ देण्याचं काम करतात। भवानीनगरचा जो मौलवी आहे तोच या खान टोळीचा गॉडफादर आहे, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो। त्यामुळे प्रशासनानं ज्यांना पाकिस्तानचा खूप पुळका आला असेल त्यांना पाकिस्तानचा व्हिसा काढून द्यावा असा त्यांना आमचा शिवसेनेचा जाहीर सल्ला आहे। मंगळवारी बाजारपेठेमध्ये बोलताना शहराचे लोकप्रतिनिधी म्हणाले की बाजारपेठेत जर कोणी अशी हिंमत करत असेल तर तुम्ही जर दुकानात बसत असाल तर तुम्हाला भारत देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही, असं ते व्यापाऱ्यांना उद्देशून त्या ठिकाणी म्हणाले। एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची बेगडी हिंदुत्ववादी सत्ता आमच्या हिंदू व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ शकत नाही। इकडं हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जे आहेत ते जाऊन त्या ठिकाणी शिरखुर्मा खातात। दोन्ही समाजांना सातत्यानं झुलवत ठेवून तेढ निर्माण करणं हा तुमचा अजेंडा आहे। तुमच्या राजकीय वैयक्तिक स्वार्थाच्या साठी तुम्ही बाजारपेठ उद्ध्वस्त करताय, ती बकाल होण्याच्या मार्गावर आहे। बाजारपेठेच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अजेंडा नाही। व्यापाऱ्यांना भारताबाहेर जाण्याचा सल्ला देण्याची तुमच्या शिरखुर्मा खाणाऱ्या कुटुंबियांना खान टोळीबरोबर पाकिस्तानला जाण्याचा व्हिसा जो आहे तो तुम्ही काढून द्या ना। हे कशाला आमच्या व्यापाऱ्यांना नको त्या गोष्टी तुम्ही सांगता, त्यांना भलं बुरं सुनावता।
एक गोष्ट सातत्याने लक्षात घ्या की काही ज्या घटना घडतात त्या ह्याच सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये घडतात. पाथर्डी तालुक्यामधलं जे अकोले नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये 54 बांगलादेशी रोहिंगे जे आहेत ते ठिकाणी मतदार झाले, ही धक्कादायक गोष्ट आहे. या प्रकरणाची तहसीलदारांनी 7 जणांची समिती नेमून चौकशी सुरू केलेली आहे. शहर लोकप्रतिनिधी यांनी स्वतःच बाजारपेठेमध्ये आणि तांबडखेड्यामध्ये त्या ठिकाणी बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचा आरोप याच्या आधी केलेला नाही. त्याचा जर तुम्ही नीट विचार केला आणि पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघातच बांगलादेशींच्या पिलवळी ज्या आहेत त्या कशा काय घुसखोरी करतात. सेतूचं केंद्र असो किंवा आधार केंद्र असो, त्या ठिकाणी सत्ताधारी आमदारांच्या शिफारशीशिवाय कोणताच दाखला निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, या बांगलादेशींना दाखले काढून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांची रसद जी आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे पोहोचवली जाते. प्रशासनाला आमचं आव्हान आहे की तुम्ही आम्हाला या रोहिंग्यांची यादी द्या. या बांगलादेशींना बांगलादेशात सोडून याचं काम आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी करून दाखवू. भवानीनगरचा जो मौलवी आहे त्याच्या टोळ्या त्याच्याच आशीर्वादानं खोटा हिंदुत्वाचा आव आणून खऱ्या हिंदुत्ववादी व्यापाऱ्यांकडून वर्गण्यांच्या नावाखाली खंडण्यांची वसुली करत आहेत, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ व्यापारी बांधवांवरती आमच्या त्या ठिकाणी हिंदूंवरती आलेली आहे. दहशतीमुळे व्यापारी उघडपणे बोलायला घाबरतात. निर्भय वातावरण नसल्यामुळे कोणीही तक्रारीसाठी पुढे येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जी काही ताबेमारीची प्रकरणं सातत्यानं सुरू आहेत त्याचा आवाज बाहेर येऊ नये यासाठी सातत्यानं दिशाभूल करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी शहराच्या लोकप्रतिनिधींकडे सुरू आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून जी लोक राज्यातले वरिष्ठ सत्ताधारी आहेत ते राजकारण करतायत, मला त्या सत्ताधाऱ्यांना सांगायचे की अरे जिवंत हिंदू व्यापाऱ्यांवर त्यांच्याच जे काही सुलतानी त्यांचे किडे आहेत सत्ताधाऱ्यांचे, त्यांच्याकडून अन्य अत्याचार सुरू आहेत ते तुम्ही रोखून दाखवा ना. अहिल्यानगरमध्ये बुरानगरच्या देवी परिसराची झालेली विटंबनेची जी घटना आहे काही दिवसांपूर्वी ती अत्यंत क्लेशदायक आहे. हिंदू संस्कृती, हिंदू धर्मावर अहिल्यानगरमध्ये सातत्यानं हल्ले होत असताना मुख्यमंत्री आणि पालकमंत्री काय करतात, ते गप्प काय, असा सवाल आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने विचारतोय. या बाबतीमध्ये आपण पाहिलं की खासदार डॉक्टर निलेश लंके जे आहेत त्यांच्यावरती त्यांचं नाव न घेता एक टीका जी आहे ती यांच्याकडनं केली गेली. मुळात एक लक्षात घ्या की निलेश लंके यांचा राजकीय जन्म जो आहे तो शिवसेनेतला आहे. ते कडवट शिवसैनिक आहेत आणि निलेश लंके हे शिवभक्त पण आहेत. मागच्या 25 वर्षांपासून हंग्यापासून ते शिवनेरीपर्यंत शिवज्योत घेऊन जाण्याचं काम ते दरवर्षी करत असतात. गडकिल्ल्यांची साफसफाईची मोहीम ते राबवतात. वैष्णो देवीवर त्यांची नितांत श्रद्धा ही जगजाहीर आहे. आजपर्यंत हजारो माता बहिणींना त्यांनी वैष्णोदेवी आणि मोठ्या देवीचं दर्शन जे आहे ते घडवलेले. दरवर्षी पंढरपूरच्या वारीत ते सहभागी होतात. त्यामुळे या मंडळींची खासदारांवरती टीका करण्याची पात्रता नाही. त्यांना हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीमध्ये पडू नये असा आमचा त्यांना शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर सल्ला आहे.